आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाच्या गुळाच्या कापण्या। पण या कापण्या इतक्या मऊ खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे कशा होतात त्याचं एक छोटंसं गुपित आहे। ते जाणून घ्यायचं असेल ना तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मला ना असं वाटतं की बाजारात मिळणाऱ्या गोड पदार्थांपेक्षा घरच्या घरी बनवलेल्या या गुळाच्या कापण्या कितीतरी चविष्ट लागतात। चला तर मग या रेसिपीला उशीर न करता आपण सुरुवात करूया। आता कापण्या करण्यासाठी ना इथे मी गव्हाच्या पिठाच्या करते, तुम्ही बाजरीच्या पिठाच्या पण करू शकता। जर बाजरीच्या पिठाच्या तुम्हाला कापण्या हव्या असतील, ती रेसिपी तुम्हाला जर हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। आता इथे गव्हाच्या पिठाच्या कापण्या करण्यासाठी नाही ते मी ह्या वाटीचं एकाच वाटीने मी सगळं मेजरमेंट केलेलं आहे। ह्या वाटीने मी 2 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच वाटीने अर्धी वाटी हे मी बारीक रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी ह्याच वाटीने गूळ घेतलेला आहे। हा असा दाबून घेतलेला आहे कारण कापण्या गोड ह्या छान लागतात। तुम्हाला जर कमी गोड हवे असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी करू शकता किंवा त्यात पाण्याचं प्रमाण थोडं कमी घालू शकता, म्हणजे कमी गव्हाचं पीठ बसेल असं। आणि आपल्याला आहे ना 2 टेबलस्पून इतकं इथे मी सुंठ पावडर घेतलेली आहे, 2 टेबलस्पून इतकं मी इथे बडीशेपची पावडर ही भाजून बडीशेप मी बारीक करून घेतलेली आहे। आणि आपल्याला साहजिकच लावायला खसखस लागणार आहे। आता काही जणांना सुंठ बडीशेप ही आवडत नाही, पण आमच्या घरी प्रचंड सुंठ बडीशेप ही या कापण्यांमध्ये चविष्ट लागते म्हणून आवडते। आवडत जर नसेल सुंठ बडीशेप तर तुम्ही विलायची पावडर पण घालू शकता किंवा फक्त गुळाच्या केल्या ना तरी पण अप्रतिम अशा ह्या कापण्या लागतात। चला तर मग उशीर न करता या रेसिपीला आपण सुरुवात करूया। सगळ्यात आधी ना आपल्याला हे जर गुळपाणी करून घ्यायचं आहे। चला तर मग आधी आपण हे जर गुळपाणी करूया, म्हणजे ना पीठ आहे ना छान असं मिक्स करेपर्यंत हे गुळपाणी आपलं गार होतं, म्हणून आपण आधी ना ह्या गुळाचं गुळपाणी करून घेऊया। सगळ्यात आधी आपण गूळ घालून घ्यायचा आहे ना, 1 कप जर गूळ असेल तर 1 वाटी इथे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। फक्त आपल्याला ना हा गूळ वितळून घ्यायचा आहे, अजिबात ह्या गुळाचा आपल्याला पाक बनवायचा नाहीये। आपण हा गूळ ना वितळून घेऊया। आता इथे दुसरी टिप मी काय सांगणार आहे, आपल्याला गूळ आहे ना हा काळा नाही घ्यायचा आहे, कारण कापण्या ह्या भरपूर काळ्या होतात, त्या तेलात त्याने लवकर ह्या काळ्या म्हणजे कच्च्या असून सुद्धा काळ्या दिसतात त्या, म्हणून आपल्याला घेता नाही ना असा पिवळा गूळ बघून घ्यायचा आहे, म्हणजे छान अशा कलरने पण कापण्या ह्या छान अशा होतात, दिसतात छान। आता इथे आपल्याला ना सगळ्यात आधी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे, अर्धी वाटी इतका आपल्याला हा रवा घालून घ्यायचा आहे, अर्धी वाटी इतकं मी इथे बेसन पीठ घालून घेणार आहे। आता यात ना आपल्याला सुंठ पावडर घालून घ्यायची आहे आणि बडीशेप पावडर इथे आपल्याला घालून घ्यायची आहे। आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, चवीनुसार इथे मी थोडं मीठ घालून घेणार आहे। छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं एकत्र छान असं होईल। पीठ आहे ना आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ना यामध्ये ना कडकडीत असं तुपाचं मोहन घालून घ्यायचं आहे। तुम्ही तेलाचं पण घालू शकता, पण तुपाचं मोहन घातलं ना कापण्यांना ना छान असा तुपाचा फ्लेवर येतो। इथे 4 टेबलस्पून इतकं मी तुपाचं मोहन घालणार आहे। तूप आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचं आपल्याला मेजरिंग करता येतं, छान असं ते मोजून घालता येतं। घट्ट तूप जर घेतलं ना चमचा तर आहे ना 2 चमचे एका चमच्यामध्ये ते बसतं आळलेलं तूप, म्हणून आपल्याला पातळ करूनच तूप हे वापरायचं आहे। आता ना आपल्याला हे तूप आहे ना सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे, छान असं आपल्याला ह्या पिठाला चोळून घ्यायचं आहे तूप, आपण चोळून घेऊया। आता आपण आहे ना गुळाचं पाणी गार झालेलं आहे, आपल्याला गारच गुळ पाणी वापरायचं आहे। ते आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे, कारण गुळामध्ये खडे असू शकतात, म्हणून आपल्याला ते आता गाळून घ्यायचं आहे। आपल्याला गुळ पाणी गारच वापरायचं आहे आणि गाळून घ्यायचं आहे ते। आता आपण पीठ भिजवून घेऊया। या कापण्यांमध्ये ना चुकण्यासारखं असं काहीच नाहीये। जर तुमचं पीठ पातळ झालं ना तर तुम्ही ना गव्हाचं पीठ हे वाढवू शकता, किंवा जर आपलं गुळ पाणी कमी पडलं तर तुम्ही साधं पाणी पण घालून पीठ मळू शकता। 1 ते 2 टेबलस्पून इतकं तुम्ही पाणी एक्स्ट्राचं वापरू शकता। चला तर मग आता आपण पीठ भिजवून घेऊया। एकदमच आपल्याला हे गुळ पाणी नाही घालायचं आहे, अंदाज घेऊन आपल्याला पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। आणि आपण पुरीला मळतो ना त्यापेक्षा थोडंसं आपल्याला घट्ट हे पीठ लागणार आहे। थोडंसं हे ना मी हे पीठ पातळ थोडं करणार आहे, कारण ह्याच्यात जो रवा घातलेला आहे ना तो ना फुलतो आणि फुलल्यावर परत घट्ट असं पीठ होतं, म्हणून सुरुवातीलाच आपल्याला असं घट्ट नाही मळायचं आहे, आपल्याला थोडंसं सैलसर मळायचं आहे। तुम्हाला मी दाखवते आपलं पीठ हे मळून झालेलं आहे, तेवढ्या पिठाला तेवढंही पाणी लागलेलं आहे। आपल्याला गव्हाच्या क्वालिटीनुसार तुम्हाला पाणी हे कमी जास्त लागू शकतं। ह्याच्यातला रवा हा फुलून द्यायचा आहे, म्हणजे खुसखुशीत अशा आपल्या ह्या कापण्या होतात। कापण्याचं सिक्रेट हेच आहे, रवा घालायचा आहे आपल्याला ह्याच्यात, म्हणजे खुसखुशीत अशा होतात। ह्या कापण्यांना शंकरपाळी इतक्या ह्या तेलकट किंवा खुसखुशीत नसतात, पण त्यातल्या त्यात पण त्याला जो खुसखुशीतपणा असतो ना तो वेगळाच असतो, त्याची चव ही वेगळीच असते।
आता आहे ना आपल्याला हे अर्धा तास आहे ना भिजत ठेवायचं, म्हणजे रवा छान असा हा भिजतो आणि अर्धा तासाने आपल्याला हे जे कापण्या करायला घ्यायचे. इथे ना आपला अर्धा तास हे झालेला आहे. छान असं पीठ आपलं हे भिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता ना आपल्याला ह्याचे ना एकसारखे गोळे करून घ्यायचे, म्हणजे एकसारखे कापणे आपले होतात. चला तर मग आपण ह्याचे गोळे करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथपर्यंत मी घट्ट केलेलं आहे ते पीठ. आता ह्याला लाटून घेऊया. आता ना आपल्याला आहे ना तेल न लावता ना हे छान असं लाटून घ्यायचं, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला ह्याच्यावर आहे ना खसखस घालून घ्यायची आहे, म्हणजे ती काय होते ना आतपर्यंत रवली जाते आणि तेलात मग ती सुटत नाही. म्हणून आपल्याला आता थोडंसं असं लाटून झालं की खसखस घालून असं दाबून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा ह्याच्यावर लाटणं फिरवायचं आहे आपल्याला. आता आपण आहे ना पाठीमागून पण ह्याला खसखस लावून घ्यायची आहे. आणि लाटून घ्यायचं असं, म्हणजे आतमध्ये ती रवली जाते. अजिबात हे पीठ आहे ना छान असं घट्ट मळलं ना पोळपाटाला हे चिटकत नाही, तुम्ही बघू शकता. आता ना आपल्याला कट करून घ्यायचंय. मी इतपत जाडीचं हे ठेवलेलं आहे. आता आपण कट करून घ्यायचंय. जास्त जर पातळ केले ना तर मग आहे ना कडक होतील कापण्या. आपल्याला खुसखुशीत अशा करायच्या ह्या. कापण्या ना डायमंड शेपच असतो, म्हणून आहे ना आपण इथे डायमंड शेपच ह्याचं करून घेणार आहोत. चला तर मग आपण सगळ्या कापण्या ना अशा प्रकारे करून घेऊया. मी एकदाच लाटून ठेवणार आहे, कारण माझं पीठ हे थोडंसं आहे. जर तुम्ही जास्त पीठ मळलं तर आहे ना थोडं बॅचमध्ये पण तुम्ही करून तळून घेऊ शकता. आपले सगळे कापणे हे करून झालेले आहेत. पोळपाटावर काय आहेत ह्या ताटात मी काही काढलेले आहेत. आणि आता आहे ना आपण कापण्या ह्या तळून घ्यायच्या आहेत. तेल तापायला ठेवलं होतं मी. जास्त पण आपल्याला कडकडीत टाकून नाही घ्यायचं आहे, त्या काळ्या होऊ शकतात आणि आतून त्या कच्च्या राहू शकतात. म्हणून तुम्ही बघू शकता तेल हे छान असं तापलेलं आहे. आता आहे ना आपल्याला कापण्या सोडून घ्यायच्या आहेत. जेवढ्या मावतील ना तेवढे सोडायचे, जास्त गर्दी करायची नाही आहे. कारण जर जास्त गर्दी केली ना तर त्या तेलात विरघळू पण शकतात. आणि एकसारखं आपल्याला ना ते ढवळत राहून छान असे तळायचे आहेत, कारण ते एकसारख्या मग तळल्या जातात. बिस्किटच्या रंगाच्या आपल्याला त्या तळायच्या आहेत. मीडियम गॅसवर आपल्याला त्या तळायच्या आहेत. ह्या तळण्याच्या काही काही टिप्स आहेत त्या लक्षात घेतल्या ना कापण्या छान अशा खुसखुशीत तळल्या जातात. तुम्ही बघू शकता मी एकसारखे त्याला ढवळत राहते आणि छान असं तळून घेते. चवीला म्हणताल तर सगळ्यात जास्त छान अशा बाजरीच्या कापण्या लागतात. छान अशा आपल्या गोल्डन झालेल्या आहेत. काढल्यावर पण ह्याची प्रोसेस ही तळण्याची चालूच असते, म्हणून आता आपण ह्याला ह्या स्टेजवर काढून घ्यायच्या. आता सगळ्या कापण्या आपण अशा तळून घेऊया. अशा या आपल्या गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या सोप्या पद्धतीने आपल्या तयार झालेल्या आहेत. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मग व्हिडिओ लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करा. आणि अशाच पारंपरिक चविष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदित राहा, स्वादिष्ट खा आणि स्वयंपाकाचा आनंद घेत राहा. धन्यवाद.